विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण गट म्हणजे काय हे समजून घेतलं आणि त्या अनुषंगाने गटाची संकल्पना स्पष्ट झाली. तर आपण हा जो लेक्चर आहे हा आता आपला खरा अभ्यासक्रमाला सुरुवात होते. जर आपल्याला गट समजला तर गटकार्य कसं करायचं हे सुद्धा समजून येईल. आपला विषय आहे सामाजिक गटकार्य. सामाजिक गटकार्याची सुरुवात कशी होते आणि सामाजिक गटकार्यातून व्यक्तीबरोबर गटाचा विकास कसा घडून येतो याचे उदाहरण किंवा हे आपल्याला प्रत्यक्ष त्यात काम केल्यानंतर जाणवते. सामाजिक गटकार्यामध्ये सामाजिक सुरक्षिततेची व्यवस्था तसेच मानवी विकास होतो. गटात राहूनच व्यक्ती स्वतःचा विकास घडवून आणू शकतो. स्वतःच्या विकासाबरोबर तो इतरांचा सुद्धा विकास घडवून आणू शकतो. त्याचबरोबर जर गटात मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि समाजात राहत असताना त्याला समाजाला घेऊन समाजासोबतच राहावे लागते आणि त्यातूनच तो स्वतःचा विकास घडवत असतो. समाजामध्ये किंवा सामाजिक वातावरणामध्ये वेगवेगळ्या समस्या दिसून येतात आणि या समस्यांची सोडवणूक हा गटात राहून गटातील व्यक्तीला असलेल्या समस्या त्यांच्यामार्फतच सोडवणे आवश्यक असते आणि या एकमेकांच्या सहकार्यातून या जर समस्या सोडवल्या गेल्या तर त्या नक्कीच दूरपर्यंत त्यांना त्या समस्या पुन्हा भेडसावत नाही. सामाजिक कार्यकर्ता यात काय करतो की गटाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करतो. गटाच्या ज्या काही गैरसमज असतात, गटामध्ये जे काही भांडणतंटे असतात ते सोडवण्याचा सामाजिक कार्यकर्ता गटकार्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि यामुळेच गटाला एक वेगळी दिशा मिळते, एक उद्देश मिळतो आणि या उद्देशातून मगच गटाचा विकास होत असतो. गटकार्य एक सहाय्यक प्रक्रिया आहे जी व्यक्तीसोबत गट सदस्यांमध्ये होते. सांगितलं मी की व्यक्ती एक व्यक्ती मिळून गट बनत नाही, तर अशा अनेक व्यक्ती मिळून गटाची निर्मिती होते आणि गटकार्य करताना व्यक्तींना सोबत घेऊन हे कार्य घडवून आणायचं असते. म्हणून याला एक प्रक्रियेच्या रूपाने पाहिलं जातं आणि समाजकार्याची एक पद्धत म्हणून सुद्धा याला पाहिलं जाते. सामाजिक गटकार्यकर्ता गटातील प्रत्येक सदस्यांसोबत तसेच प्रत्येक सदस्य गट कार्यकर्त्यासोबत संबंधित असतो की जोपर्यंत गटाची समस्याचं निराकरण होणार नाही तोपर्यंत गट कार्यकर्ता काय करेल की गटाशी बांधल्या जाईल, गटाशी संबंध त्याचे प्रस्थापित राहील आणि त्यातल्या गटातील सदस्यसुद्धा कार्यकर्त्यासोबत संबंधित राहतील. म्हणजे तेच एकमेकांच्या सहकार्यातून गटाची समस्या सोडवतील. सामाजिक गटकार्यात सामर्थ्य, सहभाग, संबंध, वैयक्तिक भिन्नता, संस्कृती, परिवर्तनातील अडथळे, मनोवृत्ती आणि भूमिका या संकल्पना महत्त्वाच्या असतात. आता व्यक्ती जर गटामध्ये आहे आणि गटामध्ये काय काय घडून येते तर एकमेकांचा सहभाग त्यांना लागतो, त्यातून त्यांचे संबंध प्रस्थापित होतात. त्याचबरोबर गटामध्ये वैयक्तिक भिन्नतासुद्धा आपल्याला दिसून येते, गटाची एक वेगळी संस्कृती दिसून येते आणि गटामध्ये काम करत असताना जे काही त्यांच्या विकासासाठी आवश्यक परिवर्तन असतात ते परिवर्तनातील अडथळेसुद्धा गटकार्याच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकतात. तसेच वेगवेगळ्या भूमिका यामध्ये दिसून येतात. यातूनच मग गटनेत्याची सुद्धा निर्मिती होते की जो गटाचे उत्कृष्ट नेतृत्व करत असतो. गटकार्याद्वारे समूहातील सहभाग, भावनांचे महत्त्व, इतर व्यक्तींशी संबंध, मतभेद दूर करणे तसेच समूहाचे हित लक्षात घेऊन कार्यक्रमांचे नियोजन करणे अशा विविध योग्यतांचा विकास व्यक्तींमध्ये होत असतो.
सांगितलं की गटामध्ये राहत असताना काय होते की भावनिक संबंध निर्माण होतात. त्या गटामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग आहे त्या प्रत्येक व्यक्ती भावनिकदृष्ट्या त्यात सहभागी होत असतात. त्यामुळे काय होते, एकमेकांशी जवळीक संबंध निर्माण होते. एकमेकांमधील जे काही मतभेद असतील ते गटाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. समूहाचे हित कशात आहे आणि कशामुळे समूहाचा विकास होईल यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्तीचा विकास त्याचबरोबर गटाचा विकास साधला जातो. आता हे झाली एक संकल्पना की गटकार्य करताना काय काय गोष्टी घडून येतात किंवा गटाअंतर्गत काय काय बदल घडून येतात आणि गट कोणासाठी आहे. व्यक्ती आणि व्यक्तींचा मिळून बनलेला गट असतो आणि या गटाचा सर्वस्वी विकास हा खरा गटकार्याचा उद्देश आहे. सामाजिक गटकार्यांच्या विविध लेखकांनी म्हणा किंवा जे संशोधक आहेत त्यांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहे आणि त्या व्याख्याचा अर्थसुद्धा आपण इथे समजून घेऊया. तर पहिली व्याख्या जी दिसून येते ती आहे ट्रेकर यांनी काय म्हटलेलं आहे की गटकार्य ही समाजकार्याची एक पद्धती आहे की ज्याद्वारे संस्थेमार्फत मदत केली जाते. कार्यकर्ता कार्यक्रमाशी संबंधित व्यक्तीमधील आंतरक्रियेचे मार्गदर्शन करतो, ज्यामुळे ते परस्परांशी संपर्क प्रस्थापित करतील. तसेच वैयक्तिक, सामूहिक आणि समुदाय विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या आवश्यकता व क्षमतेनुसार विकासाच्या संधी उपलब्ध करू शकतील. पहिले सांगितलं की ट्रेकरच्या मते काय आहे की गटकार्य ही समाजकार्याची पद्धत आहे हे तसं माहिती आहे की प्रत्यक्ष पद्धत आहे. गटकार्य कुठे करायचं आहे तर आपल्याला संस्थेमध्ये जाऊन ठराविक व्यक्तीस जर समाजकार्यामध्ये जर आपण बघितलं तर समाजकार्यामध्ये एक संस्थेची निवड करून तुम्हाला त्या संस्थेच्या मार्फत गटकार्य घडवून आणायचं आहे. आणि कार्यकर्ता काय करेल, सामाजिक कार्यकर्ता काय करेल की त्यांच्या गटातील ज्या व्यक्ती आहे त्या गटातील व्यक्तीशी संबंधी प्रस्थापित करून त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडवून आणून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सोबत घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करेल की ज्यामुळे ते परस्परांशी संपर्क प्रस्थापित करतील, एकमेकांशी जुळल्या जातील भावनिकदृष्ट्या. तसेच त्यामुळे काय होईल की याच्यातून त्यांच्या समस्या तर आपल्याला समजतीलच, बरोबर त्या समस्येचं निराकरण त्यांच्याच मार्फत कसं करता येईल याचा विकास केला जाईल. याचा व्यक्तीच्या गटाच्या मार्फतच गटाच्या समस्या कशा निराकरण होतील याकडे सामाजिक कार्यकर्ता लक्ष देईल. आणि यातून काय होईल मग तर यातून त्याचा सर्वात प्रथम वैयक्तिक विकास होईल की ज्यामुळे ते समस्या सोडवण्यासाठी स्वतः त्याचे कारणं शोधतील, स्वतःच त्याचं निराकरण करण्याचे कारणं शोधतील. आणि व्यक्तीचा विकास झाला तर आपोआपच त्या गटाचा त्या समूहाचा विकास होईल आणि समूहाचा गटाचा विकास झाला की त्यानंतर मग समुदायाच्या विकासाचा दृष्टिकोन हळूहळू वाढत जाईल किंवा समाजाचा विकास होण्यास सुरुवात होईल. आणि त्या गटाच्या आवश्यकता आणि क्षमतेनुसार त्या गटातील सदस्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम कोण करेल? सामाजिक कार्यकर्ता करेल. अशी व्याख्या आणि त्याचा अर्थ ट्रेकरनी घेतलेला आहे. कॉयल ग्रेसच्या मते काय आहे तर कॉयल ग्रेस काय म्हणतो की गटातून अनेक व्यक्तींना एकत्रित आणून त्यांचा एकमेकांशी संवाद निर्माण करून व्यक्तीचा विकास साधण्याचा प्रयत्न गटकार्यात केलेला असतो.
गटातील अनेक अनुभव गट कार्यकर्ता हेतुपूर्वक निर्माण करतो. त्यामुळे सदस्यांमध्ये एकी व सहकार्य निर्माण होऊन कृती करण्याची प्रेरणा निर्माण होते. ही कृती सर्वांना हितावह होईल व सामायिक उद्दिष्ट सफल होतात. सरळ सरळ व्याख्या सांगितली की गटकार्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. गटामध्ये तुम्हाला अनेक व्यक्तींना एकत्र आणायचं आहे. व्यक्ती कोणत्या? त्या समूहातील, त्या संस्थेतील व्यक्ती एकत्र येतील, एकमेकांशी त्यांचा संवाद होईल. आता एकत्र आल्यानंतर काय होईल? जर एक गटामध्ये जर एक मतभेद असेल तर गट डिवाईड होईल किंवा व्यक्ती एकमेकांच्या दुरावल्या जाईल. पण आपल्याला सामाजिक कार्यकर्त्यांना काय करायचं आहे की त्यांना एकत्रित आणायचं आहे, एकमेकांचा संवाद त्यांचा निर्माण करायचा आहे आणि व्यक्तीचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून गटकार्य करायचं आहे. गटकार्यकर्ता काय करेल? हेतुपूर्वक म्हणजे एक उद्देश ठेवून सदस्यांमध्ये एकी निर्माण करेल. सहकार्य म्हणजे एकमेकांना सहकार्य करण्याची त्यांच्यामध्ये भावना निर्माण करण्याचा किंवा त्यांना प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या भावनांच्या मार्फत त्यांचं हित कसं साधता येईल आणि त्यांच्या उद्दिष्टांकडे कसं पोचता येईल याचा प्रयत्न करेल. असे कोण म्हणते? ग्वालियर ग्रेस. बघा, चित्रातून तुम्हाला दिसून येईल की जोपर्यंत लोक एकत्रित येणार नाही, व्यक्ती एकत्रित येणार नाही, तोपर्यंत ती समस्या इंडिव्हिज्युअल राहील. पण जसा व्यक्तीचा गट निर्माण होईल तर ती समस्यासुद्धा सामायिक होईल. त्या समस्या सामायिक झाल्यामुळे त्यांचे उद्देश सामायिक होईल की उद्दिष्ट हेच राहील की गटाच्या समस्या कशा सोडवायच्या. त्यानंतर अमेरिकन असोसिएशन ऑफ ग्रुप वर्क्स यांनी एक सामायिक व्याख्या केली की ते म्हणतात की म्हणून आपण सामाजिक गट कार्याला एक प्रक्रिया आणि पद्धत म्हणतो. कशासाठी आपण सामायिक गट कार्याला प्रक्रिया म्हणतो? की ज्याद्वारे गट जीवन प्रभावित होते. एका कार्यकर्त्याद्वारे जो जाणीवपूर्वक परस्पर संवाद प्रक्रियेला लोकशाही चौकटीत कल्पित उद्दिष्टांच्या पूर्ततेकडे निर्देशित करतो. आता इथं त्यांनी एक पॉईंट एक्स्ट्रा घेतला की लोकशाही चौकट म्हणजे लोकशाही चौकटीत म्हणजे प्रत्येक व्यक्तींना, गटातील प्रत्येक व्यक्ती त्या सहभागी झाला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीच्या भावना त्या गटाशी बांधल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपला नेता कसा निवडावा हे ठरवले पाहिजे. हे झाले लोकशाही दृष्टिकोनातून गटाचे काम व्हायला पाहिजे. म्हणजे एका व्यक्तीच्या सल्ल्याने नाही तर गटाच्या सल्ल्याने गटाचा विकास व्हायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होऊन त्या संबंधातून तो गट प्रभावित झाला पाहिजे. त्यानंतर आहे विल्यम्स जी अँड रायलँडच्या मते सामाजिक गटकार्य ही एक पद्धत आहे. या पद्धतीत सामाजिक संस्थेच्या वातावरणात गटातील व्यक्तींना समाज कार्यकर्ता मदत करतो. जसं एखाद्या संस्थेमार्फत जसं तुम्ही गटकार्य करायला एखाद्या संस्थेत गेल्यानंतर तुम्ही तिथे केस निवडता. केस निवडल्यानंतर त्या केसला घेऊन तुम्हाला गटासोबत काम की संबंधित केस ही गटासोबत असताना तिचा व्यवहार कसा असतो, एकट्यात असताना व्यवहार कसा असतो आणि सामाजिक कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टीची नोंद ठेवत असतो. कार्यक्रमातील उपक्रमांमध्ये त्यांचा परस्पर संबंधांना मार्गदर्शन केलं. म्हणजे जे काही उपक्रम होईल तर त्या उपक्रमामध्ये गटातील प्रत्येक व्यक्ती सहभागी होईल आणि त्यांच्या संबंधांना एक गटातील सदस्यांमध्ये गटाला मार्गदर्शन करण्याचं काम सामाजिक कार्यकर्ता करेल, ज्यामुळे ते इतरांशी योग्य प्रकारे जुळवून घेतात आणि त्यांच्या गरजा आणि क्षमतेनुसार वाढीच्या संधी मिळतात. यामुळे व्यक्ती, गट आणि समुदायाचा विकास होतो. सांगितलं की प्रत्येक व्यक्ती जर गटामध्ये सहभागी होईल
तर गटाचा विकास सामुदायिकरित्या होईल आणि यातूनच समुदाय विकास साधला जाईल. मरीन वेबस्टरच्या मते समाजकार्य क्षेत्रामधील एक तंत्र म्हणजे शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक गटांना संस्थेचा प्रमुख मार्गदर्शन करतो, ज्यामुळे सहभागी व्यक्तींमध्ये अधिक प्रभावी वैयक्तिक समायोजन आणि सामुदायिक सहभाग घडून येतो. समाजकार्य क्षेत्रामध्ये एक तंत्र म्हणजे शैक्षणिक आणि मनोरंजन गटांना संस्थेचा प्रमुख मार्गदर्शन करतो. संस्थेचा जो काही प्रमुख आहे तो व्यक्ती संस्थेमार्फत गटाला योग्य मार्गदर्शन करत असतो, की ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा त्यात सहभाग वाढतो आणि प्रभावी व्यक्ती वैयक्तिक समायोजन ते साधू शकतात आणि सामुदायिक म्हणजे सर्वांचा सहभाग त्यात घडून येत असतो. या सर्व व्याख्या ज्या आपण पाहिल्या तर या व्याख्याचा एक असा सार निघतो की नेमकं गटकार्यातून करायचं काय आहे, की गटकार्याच्या माध्यमातून नेमकं साधायचं काय आहे. तर यातून आपल्याला असं दिसून आलं, आता इथं ह्या याच्यावरून गटकार्यातून काय करायचं आहे, एक तर सोल्युशन काढायचं आहे की जे काही समस्या झाली असेल गटामध्ये निर्माण, त्या समस्येचं सोल्युशन, ॲडव्हाइस, ज्या काही गटाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही मार्गदर्शन करायचं आहे ते ॲडव्हाइस सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून झालं पाहिजे. सपोर्ट सिस्टम संस्थेच्या मार्फत घडून आलं पाहिजे, की त्या गटाला एक मजबूत पाठबळ किंवा मजबूत सपोर्ट त्या संस्थेमार्फत मिळेल. हेल्प, एकमेकांच्या मदतीतून समस्यांचं निराकरण झालं पाहिजे आणि या एकमेकांच्या मदतीतूनच मग त्यांचा वैयक्तिक विकास आणि बरोबर त्या गटाचा आणि गटाच्या बरोबर सामुदायिक विकास घडून येईल. आणि असिस्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडून येतील तर आपोआपच त्या गटकार्याचा उद्देश साध्य होईल. वरील व्याख्येवरून काय दिसून आले, तर पहिली गोष्ट ही जाणवली की सामाजिक गटकार्य ही समाजकार्याची लोकशाही पद्धती आहे. लोकशाही पद्धती म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्यात सामील होईल, फक्त एका व्यक्तीचा विचार त्यात होणार नाही. तसेच सामाजिक गटकार्यात सर्व सदस्यांना विशिष्ट उद्देश प्राप्त करण्यासाठी बाध्य केले जाते. जर गटाची निर्मिती झाली आहे तर गटामध्ये विशिष्ट उद्देश गटनिर्मितीचा असला पाहिजे आणि तो साध्य करण्यासाठी तो गट बाध्य किंवा त्याच्यावर ते कंपल्शन असलं पाहिजे की गटाने आपल्या समस्या आपल्या स्वतःच्या मार्फतच सोडवल्या पाहिजे. गटाला पूर्ण अधिकार असतो की तो आपले लक्ष्य, कार्यक्रम तसे कार्यविधीला आपल्या आवडीनुसार संघटित करेल. गटाला तेवढा अधिकार असतो की कोणते कार्यक्रम संबंधित गटासाठी घेण्यात यावे, की संबंधित गटकार्यातून कसा त्याचा विकास साधला जाईल, या संपूर्ण त्याच्या आवडीनिवडीचा भाग असेल. सामाजिक गटकार्य व्यक्तीच्या लोकशाही जीवनाच्या नेतृत्वाचा विकास करतो. जे काही गटाचा सदस्य म्हणून व्यक्तीचा लोकशाही नेतृत्वाचा विकास त्यामध्ये केला जातो. गटातील सदस्यांमध्ये आत्मविश्वास विकास केला जातो. गटकार्य संस्थांच्या माध्यमातून केले जाते. सांगितलं की गटातून सदस्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो, कारण की प्रत्यक्ष व्यक्ती गटामध्ये सामील होतो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो सामील होतो आणि त्यातूनच आपोआप त्याचा आत्मविश्वास वाढत असतो. गटातील सर्व व्यक्तींचा मिळून जे काही सामूहिक कार्य केले जाते त्या सामूहिक कार्याच्या दृष्टिकोनातून त्यातूनच एक नेतृत्वाचा विकास प्रत्येक व्यक्तीचा होत असतो आणि त्यातूनच तुम्हाला गटनेतासुद्धा
मिळत असतो. गटकार्य संस्थेच्या माध्यमातून केले जाते. की गटकार्य करताना एक ठराविक उद्देश असतो, ठराविक समस्या गटाला असते आणि त्यासाठी एक प्रबळ संस्था त्यासाठी काम करत असते आणि त्याच्या मार्फतच गटकार्य घडून येत असते. सामाजिक गटकार्य व्यक्तीच्या आंतरिक समानतेवर विश्वास ठेवते, की प्रत्येक व्यक्ती गटातील समान आहे आणि प्रत्येकाच्या समस्या सारख्या आहे आणि प्रत्येक व्यक्तीला सामाजिक जीवनात बरोबरीचे स्थान आहे आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची संधी प्रदान करते. प्रत्येक व्यक्तीला समान जर ठेवले आणि प्रत्येक व्यक्तीला समाजातील स्थान व्यवस्थित आणि समानतेपूर्वक ठेवले तर प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास हा नक्कीच त्यातून घडून येईल. गटकार्याच्या माध्यमातून व्यक्तीला एक दुसऱ्यासोबत काम करणे, राहणे, समस्या समजून घेणे, वास्तविकता जाणून घेण्याची संधी मिळते. की जर तुम्ही गटासोबत राहाल तर आपोआपच तुम्हाला एकमेकांसोबत काम करण्याची संधी मिळते. एकमेकांच्या समस्या एकच असल्यामुळे त्या समस्या समजून घेण्याचा आणि वास्तविक जाणून घेण्याची संधी गटकार्याच्या माध्यमातून प्राप्त होत असते. तर हा एकंदरीत गटकार्याचा अर्थ आहे, जो समाजकार्याच्या अभ्यासक्रमामध्ये समाजकार्यकर्ता संस्थेमध्ये जाऊन व्यक्तीला घेऊन गटाच्या मार्फत गटाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करीत असतो. तसेच गटकार्य ही शास्त्रीय तत्वावर आधारित एक पद्धत आहे. तत्वावर आधारित म्हणजे काही ठराविक नियम, तत्वे आणि कौशल्याचा वापर गटकार्यामध्ये सामाजिक गटकार्यकर्त्याच्या माध्यमातून केला जातो. तसेच गटकार्याच्या ध्येयामध्ये समुदाय, गट व व्यक्ती यांच्या गरजांचा सुद्धा विचार केला जातो, की समुदायाच्या, व्यक्तीच्या, समूहाच्या काय गरजा आहे आणि ज्या संस्थेमार्फत सामाजिक कार्यकर्ता काम करत असतो त्या संस्थेचे ध्येय व गटाचे ध्येय यात काही ना काही नाते असते. कारण की संस्था त्यासाठी स्थापन झाली असते की आणि त्या अशाच व्यक्ती संस्थेमध्ये आलेले असतात की ज्यांचे उद्देश सारखे आहे ना. वृद्धाश्रम म्हटलं तर एक वृद्ध व्यक्तीच त्या संस्थेमध्ये येईल. बालनिरीक्षण गृह म्हटलं तर बालकच त्या संस्थेमध्ये येईल आणि त्या संस्थेचा एक उद्देश असतो की यांना सामाजिक भावना यांच्यामध्ये निर्माण करावी, त्यांचा स्वतःचा त्यांना सक्षम करावं, ह्या सर्व दृष्टिकोन ठेवून संस्था काम करत असते. उदाहरण घ्यायचं झालं तर आरोग्याच्या ज्या समस्या कमी करण्याच्या दृष्टीने जे काम करणाऱ्या काही सामाजिक संस्था असतात ते आरोग्य संवर्धन हे त्यांचं एक मेन उद्दिष्ट असते. तर एखाद्या वृद्धाश्रम जर आपण घेतलं तर संबंधित त्या वृद्धांची काळजी घेणे, त्यांची निगा राखणे आणि त्यांना एक सुरक्षित वातावरण देणे हा वृद्धाश्रमाचा एक उद्देश असू शकतो. तसेच प्रत्येक गटाचे वेगळेपण लक्षात घेणे व गटाची उद्दिष्ट त्या दृष्टीने ठरवणे सुद्धा गरजेचं असतं. प्रत्येक गट वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जवळ आलेलं असतं. प्रत्येक संस्थेचे कार्य वेगवेगळे असतात. प्रत्येक संस्था वेगवेगळ्या उद्दिष्टातून स्थापन होत असतात आणि प्रत्येक संस्थेच्या समस्या वेगवेगळ्या असतात त्यात गटातील सदस्यांच्या. मग ते दृष्टिकोन आणि ते लक्षात घेणे आवश्यक आहे. या सर्व उद्दिष्टांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यक्रम घेण्यास गटाला मदत करून गट कार्यकर्ता काय करतो की गट सदस्यांना मार्गदर्शन करत प्रोत्साहित करत असतो की तुम्ही ह्या समस्या कशा सोडवू शकतात. त्यातून मग आंतरक्रिया निर्माण होतात, म्हणजे विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळे गट काय होतो, सुसंघटित होण्याच्या दृष्टीने गट प्रक्रियेला चालना देणे सोपे जाते. सुसंघटित म्हणजे की एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली तर आपोआपच काय होते की एकमेकांचे विचार पटायला लागतात, मतभेद दूर होतात आणि गट हा संघटित होतो. आणि या सुसंघटित झाल्यामुळे काय होतं की एक उद्दिष्ट
त्या गटेर स्थापनाचा साध्य होतो. प्रत्येक सदस्यांचा गटातील सहभाग महत्त्वाचा आहे ना. प्रत्येक सदस्य व्यक्ती त्या गटामध्ये सहभागी असणं महत्त्वाचं आहे, कारण की प्रत्येक सदस्यामध्ये तो गटाचा एक अविभाज्य भाग आहे हे त्याला माहिती असलं पाहिजे. अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हायला हवी. सदस्यांमध्ये स्वप्रेरणा असायला हवी, म्हणजे तो स्वतः प्रेरित होऊन गटामध्ये सहभागी झाला पाहिजे. सहकार्याची त्याच्यामध्ये भावना असायला हवी. त्याच्यामध्ये गटाला समजून घेण्याची भावना हवी. त्याला स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखता आल्या पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती त्याला जबाबदाऱ्या पार पाडण्याचा त्यांनी प्रयत्नसुद्धा केला पाहिजे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतसुद्धा प्रत्येक सदस्य, गटातील सदस्य हा एकमेकांशी समायोजन करून आणि परस्पर संबंधातून निर्णय त्यांना गटाच्या हिताचा घेता आला पाहिजे. गटामध्ये असताना व्यक्तीच्या वर्तणुकीमध्ये बदल होणे हा सुद्धा गटाचा एक प्रमुख उद्देश असू शकतो, की प्रत्येक व्यक्तीमध्ये आधी कसा होतो आणि त्या गटात सामील झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय परिवर्तन झाले याचा सुद्धा अभ्यास होणं महत्त्वाचे. हे निरीक्षणातून आपल्याला दिसून येते. सदस्यांची वर्तणूक तसेच गटाच्या कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी गट प्रक्रियेतून प्रयत्न केले जातात. म्हणजे गटाच्या एकमेकांच्या प्रक्रियेतून तो लोकशाही तत्वांद्वारे प्रयत्न केला जातो. त्यामुळे काय होते की बदलत्या प्रक्रिया देखील लोकशाही तत्वावर आधारलेली असल्यामुळे ते सर्वानुमते व सर्वांच्या सहभागातून हा बदल स्वीकारतात आणि तो बदल करण्याचा प्रयत्न करतात. सर्वांचे विचार, सर्वांचा सहभाग, निर्णय घेणे, कार्य करणे अशा वेगवेगळ्या अनुभवातून स्वतः ते प्रेरित होऊन स्वतःचा विकास करण्यास तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण गटकार्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, गटकार्यामध्ये काय घडून येतो आणि गटकार्याचा उद्देश काय आहे, गटकार्य म्हणजे काय आणि गटातून नेमकं काय घडवून आणायचं आहे हे या लेक्चरमधून आपल्याला दिसून. यानंतर आपण गटकार्याची व्याप्ती आणि महत्त्व नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊया.